मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दिनविशेष आणि आज आहे 16 एप्रिल 2026. आजच्या 16 एप्रिल 2026च्या दिनविशेषमध्ये आपण 10 महत्त्वपूर्ण घडामोडी बघणार आहोत. त्यातली पहिली घटना बघा, भारतात प्रथमच पोरबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सुरू झाली. कधी? 1853ला. आता पहिली रेल्वे आहे काही नाही. पहिली रेल्वे कुठं धावली? ठाणे ते मुंबई. ओके. आता 2 दिवसापूर्वीच आपण तो दिनविशेषमध्ये पाठ बघितला. अधिक माहितीसाठी त्या व्हिडिओशी संपर्क साधा. तर 1853ला पहिली रेल्वे तर धावली कुठं? ठाणे ते मुंबई. परंतु प्रवासी रेल्वे म्हणजे लोक घेऊन जाणारी रेल्वे आजच्या दिवशी पहिल्यांदा धावली होती. कधी? 16 एप्रिल 1853ला. कुठून कुठं? पोरबंदर ते ठाणे असा तिचा प्रवास होता. त्याच्यानंतर आजच्याच दिवशी मुळशी सत्याग्रह सुरू झाला होता. ओके. तर तुम्हाला माहिती आहे मुळशी सत्याग्रह, मुळशी धरणाचा जो जमीन अधिग्रहण होते तर ते टाटा कंपनी करत होती. ब्रिटिशांचा काळ होता आणि त्यावेळेस सेनापती बापट यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केले, सत्याग्रह केला आणि त्या सत्याग्रहाला मुळशी सत्याग्रह असं म्हणतात. तर तिथं काय केलं? शेतकऱ्यांनी जमीन अधिग्रहणासाठी लोटांगण घातलं आणि लोटांगणाचं स्वरूप असेल त्या आंदोलनाचं. तर तो सत्याग्रह आजच्या दिवशी झाला होता, म्हणजे 16 एप्रिल 1922ला झाला होता मुळशी येथे. ओके. मुळशी पॅटर्न नावाचा चित्रपटसुद्धा आला आहे. तर त्या मुळशी डॅमचा जो पूर्व इतिहास आहे त्याच्यावर तो सत्याग्रह आहे. त्याच्यानंतर NCC. तर विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही NCCमध्ये असाल तर NCC 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला परेड करणारे मुलं तुम्ही बघत असाल. त्या NCCची स्थापना कधी झाली? 1948ला. विद्यार्थ्यामध्ये शिस्त, सैनिकी खाक्या ज्याला आपण म्हणू किंवा सैनिकी पद्धतीची शिस्त डेव्हलप व्हावी, वेगवेगळे समाज उपयोगी कामं त्यांनी करावे, यासाठी त्यांच्यामध्ये त्या गुणाचं इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी ही संस्थाची स्थापना झाली. ओके. NCC. तसं MCC सुद्धा आहे महाराष्ट्रासाठी. हे राष्ट्रीय छात्र सेना आहे, ही राष्ट्रीय पातळीची. याची स्थापना कधी झाली? 16 एप्रिल 1948ला. आता बघा, नेक्स्ट आहे TN सेशन. आता हे TN सेशन कोण आहेत? तर हे होते एक खूप मोठे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष होते. आता निवडणूक आयोगाला खूप सारे अध्यक्ष झाले, पण हे TN सेशन हे खूप महत्त्वाचे व्यक्ती आहेत ज्यांना ऑनेस्ट मॅन ऑफ इयर म्हणजे प्रामाणिक माणूस त्या वर्षातला म्हणजे 1995चा प्रामाणिक माणूस हा पुरस्कार देण्यात आला. तर लक्षात घ्या, बिहारमध्ये निवडणुका झाल्या, TN सेशनला डाऊट आला, त्यांनी परत निवडणुका घ्यायला लावल्या. तर हे असे TN सेशन. आणि आत्ताचे सध्याचे जे तत्कालीन निवडणूक आयोगाचे अध्यक्ष, मी नाव नाही घेत, पण विरोधी पक्षनेते ज्यांना लोक काय म्हणतात सोडू द्या विषय तो, त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या चुका जाहीरपणे दाखवल्या आणि निवडणूक आयोग काय म्हणतात, तुम्ही शपथपत्रावर द्या, अशा पद्धतीचं. हे अतिशय चुकीचं सध्याचं वातावरण आहे. पण TN सेशनची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. तर या TN सेशन यांना 1995ला ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर असा पुरस्कार देण्यात आला. त्यांना सगळे घाबरायचे. ओके. आणि तसंच निवडणूक आयोगाचे अध्यक्ष असले पाहिजेत, तरच भारताचा निवडणुका ह्या सापेक्ष पद्धतीने निरपेक्ष पद्धतीने व्यवस्थित होतील. आजच्या दिवशी त्रिशूल या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली होती 1999ला. आता त्रिशूल हे क्षेपणास्त्र 16 एप्रिल 1999ला अवकाशामध्ये त्यानं प्रक्षेपण केलं होतं आणि या क्षेपणास्त्रांनी आपल्याला संरक्षण क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचं असं योगदान दिलेलं आहे. तर हा आजचा दिवस आहे 16 एप्रिल 1999ला. त्याच्यानंतर विल्बर राईट, जे की राईट बंधू आहेत. ओके. राईट बंधू आपल्याला माहिती आहे, विमानाचा शोध लावणारे कोण? राईट बंधू. त्यातले विल्बर राईट हा एक भाऊ आणि दुसरा एक भाऊ. तर ह्या विल्बर राईट याचा जन्म 1867ला झाला. हे कोण आहेत? अमेरिकन सायंटिस्ट आहेत ज्यांनी विमानाचा शोध लावला होता किंवा विमान
पहिलं विमान काढलं होतं. आता नेक्स्ट आहे 7वं, चार्ली चॅप्लिन यांचा जन्म कधी 1889. आता चार्ली चॅप्लिन कोण आहेत? हे कॉमेडियन आहेत, लेखक आहेत किंवा काय म्हणते नट आहेत, ओके, अभिनेता आहेत. तर ह्या चार्ली चॅप्लिन यांचा जन्म 1889 साली झाला होता आजच्या दिवशी. आणि यांनी नाट्यक्षेत्रामध्ये किंवा कला या क्षेत्रामध्ये खूप असं योगदान केलं. हे चार्ली चॅप्लिन नुसते आले टी व्हीवर की आम्हाला लहानपणी हसू यायचं. लॉरेन हार्डी नावाची सिरीज होती, त्याच पद्धतीची चार्ली चॅप्लिनचे खूप सारे सिरीज आहेत, ओके. तर ह्या चार्ली चॅप्लिन हा कॉमेडियन किंवा हास्यविनोदकार जो आहे त्याचा जन्म 1889 साली आजच्या दिवशी झाला होता, म्हणजे 16 एप्रिलला. त्याच्यानंतर अभिनेत्री लारा दत्ता यांचा जन्म झाला होता 1978ला. लारा दत्ता ही अभिनेत्री जी मधली 2000 या सालाची विश्वसुंदरी आहे. आणि या विश्वसुंदरीनी भारताचं नाव जगामध्ये विश्वसुंदरीच्या यादीमध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान घेऊन अढळ केलेलं आहे. या लारा दत्ता या अभिनेत्रीचा जन्म 1978ला कधी झाला? 16 एप्रिल आजच्या दिवशी 1978ला झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डोरा रिक्टर यांचा जन्म 1992. आता हे डोरा रिक्टर काय आहे? तर ही पहिली महिला होती. ही डोरा रिक्टर ही काय होती? पहिला पुरुष होता. डोरा रिक्टर हा पहिला पुरुष होता आणि त्यानं काय केलं? ट्रान्सजेंडर करून पुरुषाचं कन्व्हर्जन महिलेमध्ये केलं. हा ट्रान्सजेंडरचा पहिला माणूस आहे, लक्षात घ्या. म्हणजे हा पहिला माणूस होता आणि नंतर महिला झाला. तर पुरुष ते स्त्री हा त्याचा प्रवास जो आहे हा त्याने केला. आणि डोरा रिक्टर याचा जन्म 16 एप्रिल 1892ला झाला होता. हे काय पहिलं ट्रान्सजेंडरचं उदाहरण आहे. आणि आज जागतिक आवाज दिवस आहे. 1999ला या जागतिक आवाजाची सुरुवात नॅशनल डे म्हणून केली होती आणि नंतर 2001ला जागतिक आवाज दिवस म्हणजे पूर्ण जागतिक लेवलला त्याचं हे केलं. तर आपला आवाज हा आपली ओळख असतो. आपला आवाज ही आपली ओळख असतो. आणि ह्या प्रत्येकाला आपला इंडिव्हिज्युअल आपला स्वतःचा आवाज असतो. आणि या आवाजाचं आपण प्रदर्शन केलं पाहिजे. हा आवाज आपण बोलला पाहिजे. आपला आवाज कसाही असो आपण गाणं म्हणलं पाहिजे आणि जगासमोर आलं पाहिजे. आपला आवाज कोणी जर दाबायचा प्रयत्न केला तर त्याला तुम्ही प्रत्युत्तर आवाजानेच दिलं पाहिजे. अशा पद्धतीचं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घेऊन आपल्या आवाजाचं काय करायचं आहे? प्रदर्शन नाही मांडायचं आहे, पण आपला आवाज व्यक्त करायचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हिशोबानं. तर हा आज जागतिक आवाज दिवस आहे. तर हे आहे आजच्या ठळक घडामोडी. यासारख्या घडामोडी किंवा यासारखा दिनविशेष तुम्हाला हवा असल्यास तुम्ही काय करा? माझ्या चॅनल @बेलनूर सर या चॅनलवर जाऊन त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रोजचा अपडेट घ्या. रोज तुम्हाला त्या पद्धतीचा एक व्हिडिओ येईल. धन्यवाद.